भाऊ का आपला पिच्छा सोडत नाही, त्याचं काही सुधरत नाही. तर कृष्णेश्वरचं आपण जे मंदिर आहे त्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर आता तिथून जी सिटी बस आहे आपण ती पकडली. सिटी बसून पकडल्यानंतर आपण आता इकडं दौलताबादच्या किल्ल्याला आलो. ते की इथं पाठीमागं मला ट्रॅफिक लावली होती. दौलताबादच्या किल्ले एक किलोमीटर पहिलेच मी उतरलो, कारण पाठीमागं ट्रॅफिक खूप जास्त ट्रॅफिक लावली होती. आणि माझ्यासमोर आता पाऊस पण थांबलेला आहे. तर समोर दौलताबादचा किल्ला दिसते, ते तुम्हाला दाखवतो. लांबून दिसते बघा, ते तिथं वरी जायचं आपल्याला वरपर्यंत. समोर मिनार पण आहे दौलताबाद. मिनार नाही, किल्ला. जाऊया आपण तिथं आता वरी. तर तिथं तुम्हाला झूम करून दाखवतो बा. थोडं वाईट पांढऱ्या कलरच्या गाड्या दिसते त्या हलताना. तिथपासून जे मी इथवर आले ते वाईट तुम्हाला पांढऱ्या कलरच्या गाड्या फिरताना दिसतात. तिथून मी इथं जवळपास 2.5 किलोमीटर चालत आलो. आणि 2.5 किलोमीटर चालताना जवळपास 1 घंटा लागला. आणि मी ज्या सिटी बसमधून तिथून तुम्हाला सांगितलं उतरलो म्हणून, तिथून मी पूर्ण चालत दौलताबाद किल्ल्यापाशी आलो. समोरून इथेच आहे किल्ला, झाडाच्या पाठीमागं आहे. दौलताबादच्या किल्ला आलं, पण जी बस आहे ती अजून सिटी बस तिथंच आहे अजून. म्हणजे 1 घंटे अगोदर मी उतरलो होतं आणि अजून बी ती सिटी बस इथं आलेली नाही आपल्या वापस. मला वाटतं येईन अजून अर्धा घंटा तरी लागेल, त्यासाठी मी चालतच आलो. तर ही होती दौलताबादच्या किल्ल्याची एंट्री. तिथंच समोर तिकीट घर आहे, जिथे की तुम्ही तिकीट काढू शकता. जिथे मी आता घेतलेलं आहे 25 रुपये तिकीट होतं. आणि 25 रुपये तिकीट घेतल्यानंतर मी समोर किल्ल्यामध्ये चढायला लागलो. आणि इथे एक अशा प्रकारचा मॅप लावलेला आहे, जो की तुम्हाला किल्ल्याविषयी कुठं कसं काय काय आहे तिथे दाखवेल. आणि ही पहिली कमान जिथे की आपले तिकीट चेक करेन आणि मधात जायला आपल्याला पाठवेन. मग आपण आता मधात मी इथे आलेलो आहे. मधातच बघू शकता जे पहिल्यांदा सुरुवातीचे जो व्ह्यू आहे मी इथं दिसत असून तुम्हाला चारी साईडने. तर इथं सुरुवातीला आल्यास वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा ठेवल्या होते, जी की लहान मोठ्या होत्या. त्याच्यातला लहान मोठ्या तोफा अशा प्रकारे ठेवल्या होत्या, म्हणजे त्याचा आकार वेगळा होता, साईज वेगळी होती आणि त्यांची डिझाईन पण वेगळी होती. जसे की इथं एक बांगड्या प्रकारच्या डिझाईनमध्ये एक तोफ होती, जी की खूप म्हणजे वेगळ्या प्रकारची होती. आणि या तोफामधून जो गोळा बाहेर निघतो तो कोणता जवळ जातो, कोणता लांब जातो. जसे की हा सापासारखे एक गोळा, जसं की या तोफामधून गोळा मला वाटते लांबच जात असेल, कारण खूप अशी लांब ही तोफ आहे. आणि बघता बघता की खूप मोठी ही तोफ आहे, जी की एक पूर्ण माणूस त्याच्यामध्ये बसन अशी एक इतकी मोठी तोफ आहे, जी की जंजीर आहे या किल्ल्यापासून आणलेली आहे. इथं खूप मोठी अशी तोफ आहे. इथं 2 तोफा ठेवलेल्या आहेत. म्हणजे मी जवळपास 6 फुटाचा असत तर पूर्ण माणूस त्याच्यामध्ये जाईन एवढा मोठी ही तोफ. आणि ह्याच्यामध्ये गोळा किती मोठा बसत असेल तुम्ही ते विचारच करू शकता. असे 2 प्रकारचे, एक छोटी एक इथं साईडला तोफ ठेवली ती बघू शकता तुम्ही. खूप मोठी अशी ही तोफ होती. तर आता तिथून तोफा बघितल्यानंतर मी समोर आलतो आणि मी समोरच चांद मिनार पण दिसते. आणि पण चांद मिनारच्या बघण्याच्या अगोदर डाव्या साईडला जी की सरस्वती विहीर आहे, खूप मोठी अशी विहीर आहे, ती बघूया आपण पहिल्यांदा. तर ही विहीर थोडी आगळ्या वेगळ्या प्रकारची होती, जी की आपल्या इथं आपण घरी कशी असते म्हणजे शेतामध्ये कशी असते त्या प्रकारची विहीर नव्हती. थोडीशी वेगळ्या प्रकारची होती, जी की 200-300 वर्ष पूर्वीची असन. आणि खूप वेगळ्या प्रकारचे होते, थोडेसे टप्प्या प्रकारचे बनलेले होते. आणि 2-3 साईडनं पायऱ्या होत्या, ज्या की पाणी आणण्यासाठी खाली जाण्यासाठी बनवलेले होते. अशी खूप ही खोल अशी विहीर आहे. आणि सध्या तरी पावसाळ्याचं पाणी भरलेलं आहे, म्हणून पूर्ण तळ काय दिसत नाही, पण खूप अशी मोठीची मोठी ही विहीर होती.
तर सरस्वती विहीर बघितल्यानंतर थोडं समोर आल्यानंतर पुन्हा डाव्या साईडला हाती तलाव अशा प्रकारचा एक तलाव इथं पूर्ण केलेला आहे. म्हणजे चारही साईडनं एका प्रकारचं कुंड प्रकारचं एक तलाव बांधलेला आहे की जे की पावसाळ्यात पाणी साचून ठेवण्याच्या कामाला येत असं पाणी साचून ठेवत असते आणि उन्हाळ्याच्या कामात जेव्हा सुका पडत असेल तेव्हाच्या काळामध्ये हे पाणी वापरात येत असून तिथं समोर पायऱ्या पण बनलेल्या आहेत जे की मधामध्ये उतरण्यासाठी आहेत. आता ही आली चांद मिनार जी की खूप अशी उंची आहे. जवळपास 3 ते 4 मजली अशी उंच इमारत आहे. माझी तर म्हणजे मानत दुखायला लागली वरी बघता बघता. इतकी खूप अशी उंच आहे. तुम्हाला दुरून पण दाखवतो किती उंच आहे ते. जवळून तेवढे काही दिसत नाही. तर एकदम चांद मिनारच्या समोरच अशा प्रकारच्या इथं तोफा ठेवलेल्या आहेत जे की लहान मोठ्या प्रकारच्या आहेत. ज्या जवळ काही गोळी मारणार आहेत, काही लांब गोळ्या मारणार आहेत, काहीचे तोंड लहान आहेत, काहीचे तोंड मोठे आहेत, काहीचे तोंड लांब प्रकारचे आहेत. अशा प्रकारचे इथं सगळ्या तोफा ठेवलेल्या आहेत. तुम्हाला बघू शकता लहान मोठ्या ज्या की खूप साऱ्या होत्या. जवळपास 30 ते 40 तोफा असतील जे की एका लाईनीनं ठेवलेल्या होत्या. मी इथं बघितल्या आणि सगळ्या कशा म्हणजे उन्हात ठेवून पावसाचा त्याचा प्रभाव होऊन ज्या की झिजल्या होत्या. थोड्याशा हिरवट कलरच्या पडल्या होत्या, काही लाल कलरच्या पडल्या होत्या आणि काही काही हिरव्या कलरच्या पडल्या होत्या. जे की त्यांचं मटेरियल वेगळं असेल. इथं मला समोर दिसत असेल लाल कलरची पण आणि हिरव्या कलरची जी की पूर्णपणे झिजली होती. देखो तो देखो तो भाऊ काय आपला पिच्छा सोडत नाही, त्याचं काही सुधरत नाही. जाता ऊपर जाता ऊपर. तर हा पहिला स्टॉप जिथं मी पोहोचलेलं होतं जे की 2-3 कमाने वरी चढून आणि समोरच एक पूल आहे. त्या पुलाला आपण क्रॉस करायचे, पलीकडल्या साईडला जायचे की दोन्ही साईडला त्या पुलाच्या दोन्ही साईडला खोल मोठी अशी दरी आहे जिथं की पाणी साचलेलं आहे. या पाण्यामध्ये मगर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे की पाण्यामध्ये राहणारे साप राहू द्या किंवा इथे ह्याच्यामध्ये ठेवायचे ज्यामुळे कोणताही शत्रू मदत येऊ नये यासाठी चारी साईडने ही अशी दरी बनवली होती. खूप मोठी अशी दरी होती चारी साईडने आणि पाणी साचलेलं होतं त्या दऱ्यामध्ये. त्यामध्ये मगर आहे का नाही मला काय माहीत नाही, पण नसेनच बहुतेक. आणि इथून जर खाली मोबाईल पडला तर ते काही सापडणार नाही. त्यामुळे इथे येताना तुम्ही नीट काळजीपूर्वक या. तर जसं इथे पूल पार केल्याच्या नंतर थोडंसं मदत आल्याच्या नंतर इथं आता अंधेरी गुफा प्रकारची एका प्रकारची गुफाच लागणार आहे. म्हणजे वरी जाण्यासाठी जे की शत्रूला तेल टाकून पिक्चरमध्ये बघता ना त्याच्या प्रकारचं एक गुफा बनवली की शत्रू जर मदत आले तर त्यांना भ्रमित करण्यासाठी ही अशी जागा पूर्णपणे बनवली होती. आणि सुरुवातीलाच मी दरवाजामधून मदत आलो की पूर्ण अंधाराचा अंधार झालेला होता जे की खूप जास्त भयानक होतं. म्हणजे खूप जास्त अंधार होता आणि इथं लाईट पण लावलेली नव्हती. बघू शकता पूर्ण अंधाराचा अंधार होता. काय केलं मी मोबाईलची टॉर्च लावली कारण दिसत तर काय नव्हतं. आणि इथंच आले तुम्हाला म्हणल्या प्रकारे इथून तेल सोडायचे जे की इथून जर शत्रू मदत आले पायऱ्याने चढता तर तेल सोडण्यासाठी इथं उभा राहायचे, वरून तेल टाकायचे. आणि इथं बघता बघता मला पण इथं वाटलं की इथं पण असं पण बघितलं तर काय लाईट आहे संपूर्ण राहिली. मला वाटलं इथून पण वरी एक छिद्र असून जिथून की तेल टाकत. आणि इथंच अशा प्रकारचे म्हणजे पूर्णपणे अंधाराचा अंधार होता. तशा प्रकारचे भूलभुलैया टाईपच बनेल ते जे की समजत नाही झालं की कुठं जायचं कसं जायचं. आणि चलतं आणि इथं लाईट पण लावलेली आहे की जे असं वाटायचं की वरून छिद्रच बनवले जे की लाईट येण्यासाठी आहे. आणि इथंच अशा प्रकारचे अजून एक भूलभुलैया जे की कुठून बी कशी पण रस्ते बनवलेले आहेत जे
की शत्रूंना खाऊ नये यासाठी बनवलेलं आहे. इथं पण दिसते बघा, लाईट लावले तर काही दिसत नाही कारण अंधाराचं अंधार झालं. आणि माझ्यासमोर आता खूप जास्त खूप अंधार आहे. मी इथं लाईट पण लावलेली नव्हती, काहीच दिसत नव्हतं मला मध्ये, पूर्णपणे अंधारच होता. आणि थोडी समोर लाईट दिसते आणि इथे पूर्ण आता गोल फिरत जावं लागेल मला कारण चारी साईडने बुलबुला बनवली आहे ना, त्याच्यामुळं पूर्ण गोल गोल फिरतच जावं लागतं. आता इथं थोडीशी लाईट लागली त्यामुळे थोडासा उजेड झाला. आणि बघता बघताच मी आता वरी आलेलो आहे, जे की ठिकाणी थोडासा उजेड होता. आणि आता काय इथून एक गेट दिसते बघा, गेटमध्ये इथून एक बुलबुला आहे, तुम्हाला एक फिरून जातो म्हणजे असे गोल प्रकारचे शत्रूला जे आहे ना भ्रमित करण्यासाठी बनलेलं आहे. तर इथून आता मी समोर जातो, तुम्हाला वाटेल की त्या जाते वरी, पण नाही, असं गोल फिरून येतं रस्त्यानं चालताच दोन्ही साईडनं. पण उजेड येत असेल बघा, तुम्हाला दिसत आहे. त्या उजेडातून मी म्हणजे जाळ टाकायचा किंवा तेल टाकायचं गरम किंवा त्यांना हत्याराने मारायचे वरून तलवारीने किंवा तर ते येता हो मी वापस करून चारी साईडने वापस तिथं झालो जिथून त्या जाळीपासून निघालो. अशा प्रकारची इथं बुलबुलया बनलेले आहे. आणि आता मी इथून बाहेर निघालेलं आहे. बुलबुलया थोडासा उजेड झालेला आहे, जे की दुसरा स्टॉप आहे जिथून आपल्याला पूर्णपणे उजेड झालं आहे. आणि चारी साईडच्या किल्ल्याचं बघता येईल. इथे एक दरी आहे ती जी तुम्हाला दाखवते मी किल्ल्याच्या साईडनं. आता पूर्णपणे बघू शकतो तुम्ही लांब दूरपर्यंत किती मोठी अशी दरी आहे. पावसाळ्यात पाणीच पाणी आहे इथं. आणि हा चारीकडचा नजारा. दमाना चला, दमाना पडते बरं का तिथं, पायरी बरोबर नाही तिथं. उदया तर इथून खालून आता अंधेरे गुफा होती तिथून वरी आलेलो आहे. आणि बघता बघता पायऱ्या चढत मी जवळपास अर्ध्या किलोवर चढलेलो आहे. आणि खूप अशा उंच अशा पायऱ्या येत आहे. चलता मला खूप जास्त दम लावू लागला. मग दमानं चालत होतं. आणि वर तुम्ही बघू शकता मला तिथपर्यंत जायचे जिथे ती एका प्रकारची बिल्डिंग दिसली, तिथपर्यंत जायचे. आणि इथं जवळच अर्ध्या ह्याच्यात गणेशाचं मंदिर होतं, ते मंदिराच्या पाया पडलो मी. आणि मंदिर हे पूर्ण जुन्या प्रकारचं होतं, म्हणजे वरी गुंबट होतं आणि दगडानं बांधलं होतं. खूप जुने 300-400 वर्षापूर्वीचं असून जे की किल्ले बांधतानाच होतं. आणि दर्शन घेतल्यानंतर मी वापस आपल्या पायऱ्या चढायला लागलो दमादमानं जसा एकदम येत होता तसा दमादमानं पायऱ्या चढत होता. आणि किल्ल्याचे जे शेवट होता तो जवळ येत होता. आणि चारी साईडने असा काही नजारा जो की तुम्हाला बघत दिसायला भेटत असेल. आणि दमादमाने शेवटी मी एक पायऱ्या राहिल्या आणि वरी चढलो. पायऱ्या चढल्यानंतर असा का पहिला नजारा जे की समोर मी तुम्हाला दाखवतो. इतक्या वरपर्यंत यांनी कसं आणले असतील, एवढे दगडा कसे आणले असतील आणि एवढा मोठा किल्ला कसा बांधला असेल. आणि हा एक व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी चालत आहे किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला बघत
जे की खूप असा सुंदर वाटत होता मला. ते बी टाका. तर आता मी किल्ल्याचे नाही अजय, मधात एक वरी, प्रवासी अजय टाक. महल टाईप एक बांधलेलं होतं. त्या महल टाईप एक त्याच्यामध्ये आलो आणि सुरुवातीला असं काही कमांड प्रकारे लागली होती, म्हणजे जाण्यासाठी दरवाजा म्हणू शकता तुम्ही. जातो मध्ये जाते अंधारा इथं बी खूप जास्त लाईट नाही लागली, तेवढे बहुतेक लाईट नसेल, फक्त सगळं काही उजेडाच्या आहे. त्याच्यामुळं 6 वाजता इथलं सगळं काय बंद होतं आहे. तर दमादमानं मी वरी जातो. आणि बघता बघता मी वरी पोचलेला आहे. आणि इथं जे की उजव्या साईडला एक वॉचमॅन थांबला होता, ते की वरी जाऊ दे नाही गेला कुणालाच. सगळेजण खाली वाहून लागलं, कारण टाईम झालेला आहे, 6 वाजलेले आहेत. आणि मला वरी जाताना नाही भेटलं, पण जवळपास वरच्या टोकालाच म्हणू शकता तिथपर्यंत तर पोचलेला आहे. आणि इथून तुम्हाला खाल्ला नजारा दाखवतो, जे की खूप असा देखण्यालायक आहे. बस आल्ला सेम बस तर हा होता दौलताबादचा किल्ला, म्हणजे आता नवीन नाव आलेलं आहे देवगिरी म्हणून, असं देवगिरी किल्ला म्हणून असं नाव आलेलं आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कॉमेंट करून जरूर सांगा. आणि हा होता दौलताबादचा किल्ला, कारण दौलताबाद इथं जवळ गाव आहे पाठीमागं साईडला, तुम्हाला व्हिडिओमध्ये इथं दिसला असेल. तर तो होता दौलताबादचा किल्ला, जो की आता नवीन देवगिरी किल्ला म्हणून झाला आहे. माझ्या पाठीमागं चांद मिनार आहे. आणि तर हा व्हिडिओ इथपर्यंतच. मला वाटतं मी खूप सारी माहिती दिलेली आहे ह्या व्हिडिओमध्ये. आणि पाऊस बी आता थोडं चालू झालेला. हा जरा वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ आहे, नवीन थोडंसं प्रकार मी केलेला आहे. तर चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. मला सांगा या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय आवडलं, कॉमेंट करून. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.